नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी नवीन अपडेट समोर आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर, मोठी बातमी, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. काय मोठी नवीन अपडेट आहे? संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, लाडक्या बहिणींच्या मकर संक्रांतीचा गोड होणार. बँक खात्यात त्यांच्या 3,000 रुपये जमा होणार. तर कधी होणार, जमा होणार? संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त मोठं गिफ्ट मिळणार आहे. या सणाआधीच खात्यात 3,000 रुपये जमा होणार असा दावा केला जात आहे. तर बघा, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच पुढे बघू शकता, देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट, असे पोस्टर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सत्ताधारी पक्षातील उमेदवारांनी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी होण्यासाठी धडपड सुरू केलेली आहे आणि येत्या 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. असल्याने आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. बघा, आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आराखड्यात स्वबळावर उतरलेल्या महायुती, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कल्याणकारी योजना प्रचारांमध्ये केंद्रस्थानी ठेवण्यात येत आहेत. मात्र आता लाडक्या बहिणींना कधी पैसे मिळणार, किती रक्कम मिळणार याचे पोस्टरही समाज माध्यमामध्ये व्हायरल होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आचारसंहितेचा थेट भंग होत असल्याची माहिती विरोधकांकडून स्पष्ट होत आहे. आणि तुम्ही तसेच बघू शकता की नेमके आता सर्वीकडे जी चर्चा आहे ती सुरू झालेली आहे. बघा, आता तुमची 14 महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीची मतदान आहे. ठीक ठीक आहे. जर तुम्हाला बघू शकता इथं, जर महायुतीतील 2 घटकांच्या उमेदवारांकडून त्यांच्या समाज माध्यमांच्या अकाउंटवरून येत्या 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार असल्याचा दावा जो आहे तो करण्यात येत आहे. सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला, तर या घटनेमुळे नेमकी कोणावर संक्रांत येणार अशी कुजबूज राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. बघा, तर बघा, मोठी बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सर्वात मोठी गुड न्यूज आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि DBTद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. तर बघू शकता तुम्ही, आतापर्यंत लाडक्या बहिणींना जे जानेवारीच्या पैशाचे जे आहेत, बघा, जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे. काही काही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही, फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना मिळालेला आहे. तर त्यांना लवकरात लवकर जो डिसेंबरचा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहेत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर. ठीक आहे, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला हे पैसे खात्यात येणार आहे. आणि त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त पूर्ण वॉच करत चला, पूर्ण बघत चला. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि DBTद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा होत आहेत. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त लाडक्या बहिणी या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत. आता तुम्हाला जे उर्वरित हप्ते आहेत ते लवकरच जमा होणार आहेत. ज्यांनी KYC केलेली नसेल तर त्यांनी KYC करून घ्या. बघा, KYCची मुदत संपलेली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे काही लाडक्या बहिणींचे हप्ते जमा झालेले नाही, परंतु लवकरच त्यांना उर्वरित हप्तेसुद्धा जमा होतील. त्यामुळे काळजी करण्याचं, कोणत्याही टेन्शनने, कोणतीही चिंता करण्याचं काम नाही. लवकरच जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी मकर संक्रांत आहे आणि नंतर तुमच्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, ठीक आहे,
त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होतील. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. तर जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगणारच आहे. जशी जशी नवनवीन अपडेट येईल तशी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करणारच आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.